चला, कम्युनिटी मध्ये सीएचओच्या एक्झाम मध्ये जो टॉपिक दिलेला आहे तो आहे रेफरल लिंकेज सिस्टम इन इंडिया. ठीक आहे, तर यामध्ये आपण रेफरल लिंकेज मधून जे काही एमसीक्यूज येतात, जवळपास 25 एमसीक्यूज आहे, 20 ते 25 एमसीक्यूज आहे, शेवट ते पण कव्हर करू आपण. ठीक आहे, तर रेफरल लिंकेज सिस्टम जे आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये, तर सरळ आपल्याला एवढं तर माहित आहे की हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टम आपण बघितलाय. आणि हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टम मध्ये काय होतं, हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टम मध्ये होतं तुमचं प्रायमरी लेवल होतं, मग होतं सेकंडरी लेवल आणि टर्शरी लेवल. आणि प्रायमरी जे लेवल आहे त्यामध्ये काय येत होतं, प्रायमरी लेवल मध्ये तुमचे सब सेंटर जे आता आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हटल्या जातात, त्याच्यानंतर सेकंडरी सब सेंटर्स आहे, मग पीएससी सुद्धा तुमच्या प्रायमरी लेवल मध्येच येतात. त्याच्यानंतर सेकंडरी लेवल आहे आणि सेकंडरी लेवल मध्ये काय येतं, सीएससी येतात तिच्या. ठीक आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स आहे, त्याच्यासोबत सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहे, हे तुमच्या सेकंडरी लेवल मध्ये येतं. आणि एक एमसीक्यू येतो नेहमी की फर्स्ट रेफरल युनिट कुठला आहे. फर्स्ट रेफरल जे युनिट आहे तो असते तुमचा कम्युनिटी हेल्थ सेंटर. आणि त्याच्यानंतर जो होतं तुमचा टर्शरी लेवल, आणि टर्शरी लेवल मध्ये सरसर ऍडव्हान्स जे केअर आहे, जसं की स्पेशालिटी केअर आहे, कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहे, हे सगळे जे हॉस्पिटल्स आहेत, जसं की एम्स झालं, पीजीआयएस झालं, मेडिकल कॉलेजेस झालं, जिथे टीचिंग हॉस्पिटल्स आहे, हे सगळं कशात येत आहे तुमच्या टर्शरी लेवल मध्ये. आता ते जे लेवल्स ऑफ हे आहे हेल्थ केअर आहे, तर त्यामध्ये गरजेनुसार कशा प्रकारे आपण तिथे पेशंटला रेफर सिस्टम करतो किंवा रेफर करतो त्याच्यावरच बेस्ड आहे. ठीक आहे, त्याच्याच आधारावर आपण इथे शिकणार आहोत. तर सरसर आपण एक ब्रॉड ओरिएंटेशन घेतला, शॉर्ट ओरिएंटेशन घेतला की आपलं प्रायमरीली जे आहे ते असतात सब सेंटर्स, आणि सब सेंटर नंतर तुमचे कम्युनिटी हेल्थ सेंटर, आणि मग तुमचे टर्शरी हॉस्पिटल, एम्स वगैरे. आता इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन वरून जर वन लाइनर क्वेश्चन आला तर रेफरल म्हणजे काय, सेंडिंग अ पेशंट, सेंडिंग और डायरेक्टिंग अ पेशंट फ्रॉम वन लेवल ऑफ हेल्थकेअर फॅसिलिटी टू अनदर लेवल. फॉर कशासाठी करतोय आपण, म्हणजे सिम्पली एका पेशंटला एका हेल्थकेअर फॅसिलिटीतून दुसऱ्या हेल्थकेअर फॅसिलिटीला ट्रान्सफर करणं, किंवा ट्रान्सफर न म्हणता आपण त्याला रेफर करतोय अदर हेल्थकेअर फॅसिलिटी, जे त्याच्या वरची हेल्थकेअर फॅसिलिटी आहे तिथे ट्रान्सफर करतोय. आणि जे ट्रान्सफर आपण करतोय ते कशासाठी करतोय, की त्या ठिकाणी मूलभूत गरजा जे आहे, किंवा डायग्नोस्टिक साठी एखादा पेशंट आलाय आणि त्या पेशंट, एक उदाहरण घेऊ सिम्पली, की एखादा पेशंट आहे आणि तो कंप्लेंट घेऊन आलाय की ऍब्डोमिनल पेन आहे बा. बरं, ऍब्डोमिनल पेन आहे तर डॉक्टर म्हणतोय की एवढ्या रात्री 10 वाजता आला तर होऊ शकते फूड पॉइझनिंग असेल किंवा पोटात दुखत आहे, तर घरीच आहे डायक्लो घेऊन घे आणि 2 दिवसानंतर पुन्हा दाखवले. पण कदाचित ते जे ऍब्डोमिनल पेन आहे ते जर अपेंडिसायटिस असलं तर मग ते किती डेंजरस कंडिशन क्रिएट होईल. ठीक आहे, तर प्रॉम्प्ट ट्रीटमेंट सोबत सोबत आयडेंटिफिकेशन सुद्धा गरजेचं आहे आणि पेशंटचं असेस सुद्धा करता आलं पाहिजे आपल्याला. आणि ते जर डायग्नोस्टिक फॅसिलिटी, बरं तो रेफर का बरं करून राहिलो, अपेंडिसायटिस आहे तर त्याला काय करायची गरज आहे, आपल्याला त्या पेशंटला सब सेंटर किंवा पीएससी म्हणजे प्रायमरी लेवल वरून कुठे रेफर करायचं आहे, सेकंडरी केअर. बरं, मग तो डॉक्टर कॅपेबल नाही आहे का ती गोष्ट ट्रीट करण्यासाठी, होऊ शकते तो डॉक्टर कॅपेबल आहे, पण तिथे हेल्थकेअर फॅसिलिटीज जे आहे, जसं की अपेंडिसायटिस म्हटलंय मी, तर त्याला डायग्नोज करायसाठी सगळ्यात महत्वाचं का लागणार आहे, तिथे युएसजी लागेल. तर ती युएसजी ची फॅसिलिटी तिथे अवेलेबल आहे का, नाहीये. म्हणून काय करतो आपण, त्याला सेकंडरी लेवलवर किंवा पुढच्या जिथे फॅसिलिटीज अवेलेबल आहे तर प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा स्पेशालिटी केअर, स्पेशालिस्ट केअर होऊ शकते, त्याला सर्जनची ओपिनियन होऊ शकते. कशाला, अपेंडिसायटिस आहे तर मेडिकल मॅनेजमेंट नाही होत आहे तर आपण सर्जरीची ओपिनियन घेऊ, तर स्पेशालिस्ट केअर घेण्यासाठी, डायग्नोसिस करण्यासाठी, त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ द हेल्थ प्रॉब्लेम, याच्यासाठी आपण सिम्पली एका पेशंटला एका हॉस्पिटल मधून दुसऱ्या हॉस्पिटल जिथे फॅसिलिटी अवेलेबल आहे तिथे आपण रेफर करतो. रेफरल सिस्टम म्हणजे समजा एवढं लक्षात ठेवा, रेफरल सिस्टम म्हणजे काय होते, राईट पेशंट. म्हणजे राईट पेशंट म्हणजे का पेशंट ओळखू नाही शकत का आपण, नाही, सरळ सरळ राईट पेशंट म्हणजे त्या पेशंटची गरज आहे का, म्हणजे पेशंट तर भरपूर आहे पण त्या 10 पेशंट मधून सगळेच म्हणतात की आम्हाला बाहेर जायचंय किंवा वरच्या हॉस्पिटलला जायचंय, पण त्याच्यातून खरंच त्या पेशंटला गरज आहे का रेफरची ते आयडेंटिफाय करणं त्या 10 लोकांतून, त्याला म्हणता तुम्ही सिलेक्शन ऑफ राईट पेशंट. त्यालाच म्हणता तुम्ही राईट पेशंट सिलेक्शन. मग आहे तुमचं राईट टाइम, म्हणजे योग्य वेळ निवडा. ठीक आहे, राईट टाइम म्हणजे त्याच वेळेस जी आहे, होऊ शकते तुम्ही जर डिले केलं
त्या पेशंटला एंटरटेन करत आहे किंवा तुम्ही तिथे वेळ गमवत आहे आणि तो कॉम्प्लिकेटेड पेशंट आहे, त्याला पूर्ण कॉम्प्लिकेशन क्रिएट होऊ शकते. तर योग्य वेळेत जर त्याला रेफर नाही केलं तर त्याच्या कॉम्प्लिकेशन आणि मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी वाढून जाईल, डेथ होऊ शकते तो पेशंट. त्याच्यानंतर हे पण समजलं पाहिजे, हे ऍज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून क्वेश्चन्स पण देतात, तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की सरळ सरळ राईट टाइम पेशंट तर समजला की 10 मधून कोणाला रेफर करायचा आहे, ते झालं राईट पेशंट. राईट टाइम म्हणजे योग्य वेळी, की लेट केलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन अजून वाढेल, डिले न करता. त्याच्यानंतर राईट प्लेस म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे ना, आता अपेंडिसायटिस आहे, सिव्हिअर अपेंडिसायटिस आहे आणि जर मर्फी साइन जे साइन्स वगैरे दिसतात तर त्याच्यावरून समजू शकते की आता सर्जरीची गरज आहे. तर सब सेंटरवर पेशंट जर असेल तर त्याला पीएससी मध्ये रेफर करून फायदा आहे का, किंवा सीएससी मध्ये होऊ शकते तिथेही नाही, तर त्याला अपेंडिसायटिस आहे तर त्याचा अपेंडोटॉमी करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला टर्शरी केअरवर रेफर करता आलं पाहिजे. तर ते राईट प्लेसवर सुद्धा रेफर करता आलं पाहिजे ना आपल्याला, असेसमेंट करून की ती योग्य जागा आहे का, तिथे फॅसिलिटी ते अवेलेबल आहे का, आणि त्याच्यानंतर राईट केअर की जेणेकरून त्या पेशंटला तिथे गेल्यावर योग्य प्रमाणची त्याची ट्रीटमेंट होऊ शकेल. ठीक आहे. तर काय काय येते प्रायमरी केअर मध्ये, प्रायमरी लेवल मध्ये सब सेंटर दॅट इज युअर एएम, तुमचे आयुष्यमान आरोग्य मंदिर, मग आहे तुमचे प्रायमरी लेवलवर पीएससी आहे. बरं, या ठिकाणी कुठल्या केअर मिळतात, बेसिक केअर मिळतात, बेसिक एलिमेंट्स मिळतात, त्याच्यानंतर इम्युनायझेशन आहे, हेल्थ एज्युकेशन आहे. तर या गोष्टी इथे मॅनेज होऊ शकतात. बरोबर, प्रायमरी लेवलवर फक्त बेसिक केअर आहे, हेल्थ एज्युकेशन आहे, इम्युनायझेशन आहे, याच गोष्टी मॅनेज होऊ शकतात. पण पुढचं जर त्याच्यावरती काही कॉम्प्लिकेटेड घेत आहे किंवा त्याला स्पेशालिटी केअरची गरज आहे तर त्याला सेकंडरीवर पाठवा लागेल. सेकंडरी मध्ये काय येतात, कम्युनिटी हेल्थ सेंटर येतात, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स येतात, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स येतात, हे तुमच्या सेकंडरी लेवलवर येते. आणि तिथे कुठल्या केअर भेटणार आहे, तिथे स्पेशालिटी सर्व्हिसेस भेटेल. स्पेशालिटी सर्व्हिसेस म्हणजे तिथे अनेस्थेशियाचा डॉक्टर आहे, म्हणजे जर त्यावेळेस जर ऑपरेट करायची गरज पडत तर अनेस्थेशिया द्यावं लागेल, तर अनेस्थेशियावाला अवेलेबल आहे तिथे. त्याच्यानंतर सोबत तिथे सर्जरीज आहे वेगळे ऑप्स, आणि जर समजा एखादी मदर आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी आली आहे तर ठीक आहे, तुमचं सब सेंटर टाइप बी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही डिलिव्हरी परफॉर्म करता. पण जर ते मदर ब्लिडिंग एक्सेस अमाउंट मध्ये होत आहे, मोर दॅन 1000 ml होऊन राहिलं नॉर्मल डिलिव्हरी मध्ये, तर तुम्ही काय म्हणता, पीपीएच मध्ये जात आहे ती मदर, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, पीपीएच आहे तर तिथून लगेच तुम्हाला ते स्टेबल करून मदरला तुम्हाला हायर ऑथॉरिटी शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे, रेफर करावं लागेल. तर सगळ्या फॅसिलिटीज जिथे स्पेशालिटी फॅसिलिटीज अवेलेबल आहे दॅट इज युअर सेकंडरी लेवल. आणि तिसरं जे आहे तुमचं, जे गोष्ट इथेही मॅनेज नाही होत, त्या सगळ्या ऍडव्हान्स सर्जरी झालं, कॉम्प्लिकेशन्स झालं, त्या सगळ्या गोष्टी सुपर स्पेशालिटी मध्ये होते दॅट इज युअर टर्शरी केअर मध्ये. मेडिकल कॉलेजेस आहे, एम्स आहे, पीजीआयज आहे, ऑलरेडी सांगितलं. ऍडव्हान्स ट्रीटमेंट का मिळते, ते ऍडव्हान्स ट्रीटमेंट मिळते, आयसीयू केअर मिळत आहे, आणि ट्रीटमेंट फॉर कॉम्प्लेक्स सर्जरीज, जे कॉम्प्लेक्स सर्जरीज आहे जे तुमच्या सेकंडरी सीएससी सेंटरवर होऊ नाही शकत, ते सगळं होत आहे तुमच्या टर्शरी लेवलवर. बरं, एक गोष्ट रेफरल सिस्टम, असं वाटत असेल की रेफरल सिस्टम मध्ये काय शिकायचं आहे, पण जेव्हा एमसीक्यू पाहाल तेव्हा समजेल की नाही, याच्यात खरंच शिकण्यासारखं आहे आणि गरजेचं आहे बा म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे रेफरल लिंकेज जे आहे ते कोणते, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जे म्हणते युजेस आहे रेफरल. आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये शिकतोय रेफरल सिस्टम. ठीक आहे, कशासाठी शिकतोय, दॅट पेशंट रिसिव्ह अप्रोप्रिएट केअर आणि अप्रोप्रिएट लेवलवर, म्हणजे त्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याचं जे डायग्नोसिस आहे किंवा प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी त्याला तिथून केअर, म्हणजे ज्या ठिकाणी त्याची केअर योग्य केअर होऊ शकते आणि योग्य जागी होऊ शकते, त्याच्यासाठी आपण रेफरल लिंकेज यूज करतो. बेसिक रेफरल लिंकेज जे आहे ते ऑलरेडी सांगितलं आहे, सब सेंटर पीएससी, मग नंतर तुमचं सीएससी, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्याच्यानंतर आहे मेडिकल कॉलेजेस टर्शरी लेवलवर. हे सगळं इथे तुमचा फ्लो आहे तुमचा रेफरल सिस्टमचा. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह वरून क्वेश्चन येईल की तुम्हाला याच्यातून 4 ऑब्जेक्टिव्ह राहील, 3 दिन आणि 1 ऑब्जेक्टिव्ह बाहेरचा दिन, ते ओळखा लागेल, त्याच्यावरून समजा लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये टोटल 10 ऑब्जेक्टिव्ह आहे तुमचे. तर सुरुवात, जे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू प्रोव्हाइड पेशंट विथ टाइमली अँड अप्रोप्रिएट केअर. ऑलरेडी मी मगाशी एक्झाम्पल दिलं की त्या पेशंटला काय करायचं आहे, आपल्याला टाइमली आणि अप्रोप्रिएट केअर द्यायची आहे. टाइमली म्हणजे का, की सरळ एखादा व्यक्ती येऊ राहिला 10 वाजता येऊ राहिला सब सेंटरवर किंवा पीएससी वर, आणि तो काय म्हणत आहे की मन पोटात खूप दुखतंय. आता 10 वाजता आला तर आपल्याला वाटतं ठीक आहे, काही खाण्यात वगैरे आलं असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, ठीक आहे बाबू दुखत आहे ना, घरी जा, गरम पाणी पिऊन घे, आराम पडून दे, किंवा एक डायक्लो देऊन द्या सिस्टरला. ठीक आहे, ते डायक्लो देऊन द्या आणि तो घरी पाठवून देतो. पण तोच पेशंट जर अपेंडिसायटिसचा असला किंवा
रिनल स्टोन आहे आणि सिव्हिअर पेन, रिनल स्टोन मध्ये सिव्हिअर पेन होतं म्हणा, लगेच बॅकएक वगैरे समजूनच जाते, पण अपेंडिसाइटिस मध्ये समजणार नाहीये. तर त्या केसमध्ये काय होईल, त्या केसमध्ये आपण त्याला घरी पाठवून राहिलो, होऊ शकते घरी गेल्यावर अपेंडिसाइटिस बस झाला आणि पूर्ण पेरिटोनायटिस होऊन गेला, पूर्ण पेरिटोनियम मध्ये होऊन गेलं, ठीक आहे. तर तो पेशंट मरू पण शकते. म्हणून आपल्याला राईट टाइमवर त्या पेशंटला आयडेंटिफाय करणं आणि असेसमेंट करणं गरजेचं आहे. बरं, तुम्हाला ती गोष्ट वेळेवर समजली तरच तुम्ही म्हणजे तिथे ट्रीटमेंट तुम्ही डिले नाही करणार किंवा रेफरल तुम्ही डिले नाही करणार. दॅट इज कॉल्ड एज अप्रोप्रिएट टाइम. आणि सोबत सोबत जर त्या ठिकाणून त्याला पुढे रेफर केलं तर त्याला अप्रोप्रिएटली त्या ठिकाणी गेल्यावर काय होईल, त्याची केअर सुद्धा जे फॅसिलिटी अवेलेबल आहे तिथे, तर ते केअर सुद्धा तिथे योग्य रीतीची होईल. त्याच्यानंतर पुढचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, टू प्रोव्हाइड केअर ऍट द अप्रोप्रिएट लेवल. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पीएससी काही डिपेंडंट नाहीये, कारण एका हॉस्पिटलमध्ये सगळ्याच फॅसिलिटी अवेलेबल राहील हे काही गरजेचं नाहीये. हो, तुम्ही म्हणाल की डॉक्टर अवेलेबल आहे, हो मग डॉक्टर कॅपेबल आहे का? अरे हो, डॉक्टर आहे तर तो कॅपेबल पण आहे, पण त्याच्या जो फॅसिलिटी लागेल, त्याच्या जो USGच्या सगळ्या डायग्नोस्टिक सगळ्या फॅसिलिटी लागेल की जेणेकरून तो योग्य प्रमाणात डायग्नोस्टिक करू शकेल. बरं, तो पीएससी मध्ये आपला कोण अपॉइंट राहते, मेडिकल ऑफिसर राहते MBBS, तर तो सर्जन थोडी आहे. डॉक्टर जे आहेत ते काही सर्जन नाहीये, तर ते कुठे भेटणार आहे? ते अप्रोप्रिएट केअर कुठे भेटेल? अप्रोप्रिएट लेवलवर. तर ऑब्जेक्टिव्ह काय की रेफर केल्यामुळं आपल्याला काय मिळते, प्रोव्हाइड अप्रोप्रिएट लेवल ऑफ केअर टू द पेशंट. त्या ठिकाणी पाठवल्यावर त्याला अप्रोप्रिएट केअर मिळत आहे. टू प्रिव्हेंट डिले इन डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. कशासाठी आपण रेफर करतोय की ट्रीटमेंटची आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये डिले नाही झाला पाहिजे, म्हणजे वेळ नाही लागला पाहिजे. योग्य वेळेत त्याचा उपचार झाला तर तो कॉम्प्लिकेशन क्रिएट नाही करणार आणि पेशंटची मॉर्बिडिटी आणि मॉर्टेलिटी रेट सुद्धा वाढणार नाही किंवा डेथ तरी होणार नाही. तर टू मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ हेल्थ केअर रिसोर्सेस. पुढचं आहे टू मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ हेल्थ केअर रिसोर्सेस. म्हणजे सरळ आपल्याकडे जोही साठा आहे त्याचा व्यवस्थित रीतीने यूज झाला पाहिजे. बरं, आपल्या जवळचा म्हणजे इथे पीएससीचा आला तर पीएससीचा नाहीये. आता एखादा पेशंट आहे समजा साध्या फिवर साठी आलाय आणि फिवर साठी आलाय तर आपण तिथे ट्रीट करू शकतो, पण तो जर म्हणत आहे की मला नाही तुमच्याकडून ट्रीटमेंट नाही घ्यायची आहे, तर तो जर पेशंट आपण CSC पाठवला तर तिचं जे रिसोर्सेस आहे ते वेस्ट जाईल ना. तिथे रिसोर्सेस म्हणजे जो पेशंट सब सेंटर किंवा PSC वर मॅनेज व्हायचा साध्या फिवरचा, पॅरासिटामॉल इन्फ्युजन द्या की PCM द्या, अँटीबायोटिक सोबत द्या, तर तो तिथे मॅनेज व्हायला पाहिजे नव्हता, पण तो पाठवला कुठे तुम्ही? पुढच्या हायर ऑथॉरिटीला पाठवला. हायर ऑथॉरिटीला पाठवला आहे तर तिथे रिसोर्सेस वाया जाईल ना, त्याच्यासाठी एक बेड वाया जात आहे. तर व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी व्यवस्थित रीतीने जिथे त्याची गरज आहे तिथेच तो पेशंट राहायला पाहिजे आणि तिथेच त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. दॅट इज युअर टू मेक यू इफेक्टिव्ह यूज ऑफ हेल्थ केअर रिसोर्सेस. ठीक आहे. मग नंतर टू रिड्यूस ओव्हर क्राउडिंग ऑन हायर लेवल हॉस्पिटल. म्हणजे ओव्हर क्राउडिंग म्हणजे कुठे? हायर लेवल हॉस्पिटल, म्हणजे तुमचे सेकंडरी आणि टर्शरी. सरळ जर सगळेच पेशंट साध्या तापाचे, साध्या सर्दी खोकल्याचे, कफचे पेशंट, सिंपल पेशंट जे बेसिक केअरची गरज आहे, त्या सगळ्या पेशंट जर समजा टर्शरी लेवलवर गेलं तर मग तिथे काय होणार आहे, सगळे लोक एकाच ठिकाणी जमा होऊन जाईल. तर ते सगळे लोक एकाच हॉस्पिटलमध्ये टर्शरी किंवा सेकंडरी लेवलवर पळाले नाही पाहिजे. म्हणून आपण काय करतो, त्यांना बेसिक केअर साठी वेगळे हॉस्पिटल, वेगळी लेवल दिली आहे. दॅट इज युअर प्रायमरी लेवल. दॅट इज सांगितलं ना, बेसिक केअर कुठे मिळते? प्रायमरी लेवल. त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल किंवा स्पेशालिटी केअर जे आहे ते सेकंडरीवर भेटेल आणि त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स किंवा कॉम्प्लिकेटेड तुमच्या टर्शरीवर. तर तो व्याप पडायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या ठिकाणी त्या गोष्टीसाठी आपण वेगळे फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या आहेत. तर टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ केअर. टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ केअर म्हणजे का, की सरळ त्या व्यक्तीला जर आपण ऍज अ स्टाफ म्हणून किंवा आपण त्याला ट्रीटमेंट देतोय तर आपली म्हणजे रेफर करतोय आपण. आपल्याकडे स्टाफ आला, जो पेशंट आलाय त्याला काय करतो आपण? रेफर करतोय. बरं, रेफर केलं म्हणजे आपलं काम संपलं का? म्हणजे आपण जबाबदारीतून मोकळे झालो का? नाही. कंटिन्युटी ऑफ केअर म्हणजे सरळ एक पेशंट आला त्याला तुम्ही रेफर केला. बरं, रेफर केला तर तुम्ही त्याचं सेफ रेफरल सुद्धा मेंटेन केलं पाहिजे का? त्याच्यासाठी अँब्युलन्स अवेलेबल आहे? काही क्वेश्चन्स येईल तुम्हाला. ठीक आहे, सोप्या वाटत असेल गोष्टी, पण याच्यातून क्वेश्चन्स येतात. सेफ रेफरल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आहे, अलॉंग विथ त्याचे डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्या रेफरल स्लिप आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत आपल्याला काळजीपूर्वक पाठवा लागेल की जेणेकरून पुढचा जो व्यक्ती आहे, जो हायर ऑथॉरिटी आहे, तो तुमची रेफरल स्लिप पाहून तो समजेल की याला कुठली बेसिक केअर गेली आहे, तिथे PSC मध्ये कुठली बेसिक केअर गेली आहे किंवा बिलो वाली लेवलमध्ये, आणि मग नंतर तो योग्य
तिथं ट्रीटमेंट चालू करू शकते. आणि कंटिन्युटी ऑफ केअर म्हणजे आपल्याला इथून सांगायचं तर आहेच आहे रेफरल स्लिप द्वारे पुढच्या हायर ऑथॉरिटी की आम्ही एक पेशंट पाठवतो, पण त्यांनी काय ट्रीटमेंट दिली त्याचा फॉलोअप सुद्धा घ्यायचा आहे, किंवा त्यांनी पुढच्या हायर ऑथॉरिटीने काय केलं पाहिजे, आपल्याला फीडबॅक दिला पाहिजे की आम्ही हा पेशंट रिसिव्ह केलाय, याचं हे तुम्ही इनिशियल डायग्नोसिस केलं होतं साधं, पण आम्ही आता अप्रोप्रिएट त्याचं डायग्नोसिस केलं आणि ट्रीटमेंट सुद्धा चालू केली आहे. तर आपल्याला फॉलोअप सुद्धा रेफरल मध्ये एक एमसीक्यू तुमचं फॉलोअप किंवा 2 वे कम्युनिकेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं. क्लिअर आहे? दॅट इज युअर कंटिन्युटी ऑफ केअर टू एन्श्युअर फीडबॅक. आता सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह काय, रेफर केल्यामुळं एन्श्युअर फीडबॅक ऑन फॉलोअप ऑफ द पेशंट. जर तुम्ही रेफर करत आहे, रेफरची एक स्लिप भरली म्हणजे याचा अर्थ हे नाहीये की रेफर केलं म्हणजे आपलं संपलं, बा आपली जबाबदारी संपली, असं नसते. सरळ आपल्याला रेफर केल्यानंतर त्यांना सांगायचं सुद्धा आहे की असं असा एक पेशंट येतो. एक पेशंट न सांगता तुम्हाला पूर्ण सांगायला लागेल की आम्ही ट्रीटमेंट काय दिली, रेफर का बरं केलं, रेफरचं रिझन काय होतं, या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तुम्हाला हायर ऑथॉरिटीने वापस सांगायला पाहिजे की फीडबॅक दिला पाहिजे की आम्ही हा पेशंट रिसिव्ह केला आणि सगळे रेकॉर्ड वगैरे आम्ही तुम्हाला पाठवतो, किंवा तुम्हाला ते फॉलोअप घ्यायचा आहे त्या पेशंटचा. ठीक आहे. मग टू इम्प्रूव्ह पेशंट आउटकम, ऑलरेडी जर तुम्ही सगळ्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं तर पेशंट जर त्या ठिकाणी गेल्यावर योग्य केअर मिळत आहे त्याला, तर त्याचं आउटकम सुद्धा चांगलं, म्हणजे त्याची बेसिक केअर जी आहे ती फुलफिल नाही झाली आणि तुम्ही टर्शरी केअरवर पाठवलं तर त्या गोष्टीची गरज तिथेच फुलफिल होत होती, म्हणून आता त्याची तब्येत सुद्धा चांगली होत आहे. दॅट इज युअर आउटकम सुद्धा इम्प्रूव्ह होऊन राहिलं त्या पेशंटचं. त्याच्यानंतर टू प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स अँड रिड्यूस मॉर्टिलिटी आणि मॉर्बिडिटी रेट, म्हणजे का बरं आपण योग्य वेळेस जर रेफर केलं तर त्याच्यामुळे काय होईल, पेशंटची मॉर्बिडिटी डिसीज रेट सुद्धा कमी होईल आणि मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट सुद्धा आपल्याला कमी करता येईल. ठीक आहे, कारण तुम्ही योग्य डिले नाही करत आहे, रेफर करण्यासाठी कुठल्या प्रकारचं डिले नाही करत आहे, तर काय होईल, कॉम्प्लिकेशन सुद्धा होणार नाही, आणि कॉम्प्लिकेशन्स नाही होईल तर काय होईल, मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी रेट सुद्धा कमी होईल. त्याच्यानंतर आहे टू इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट लेवल्स ऑफ द हेल्थ केअर. कशासाठी रेफरल लिंकेज काय करत आहे, कोऑर्डिनेशन वाढवत आहे. कोऑर्डिनेशन कसं वाढवत आहे, कोऑर्डिनेशन सरळ आपण रेफर केलं, रेफर केल्यावर आपण काय करतो, फीडबॅक घेतो, आणि फीडबॅक घेत बरं रेफर करत होतो आपण समोरच्यांना ऍज अ सीएचओ म्हणून जर एमसीक्यू आला की आपलं जे आहे कर्तव्य काय आहे किंवा आपला रोल काय, सीएचओचा रोल काय, तर आयडेंटिफिकेशन ऑफ पेशंट, असेसमेंट ऑफ पेशंट, मग नंतर आपलं एक रोल आहे की त्या व्यक्तीबद्दल किंवा जो पेशंट रेफर करतो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला पुढच्या हेल्थ केअर लेवलला सांगायची आहे. ठीक आहे, आणि हेल्थ केअर लेवल सोबत सांगत आहे तुम्ही, आणि मग नंतर काही वेळानंतर काय होत आहे, त्यांच्याकडून एक फोन येऊन राहिला की माहिती ते देऊन राहिली की या पेशंटचं सगळं बरोबर झालंय, तर त्याच्यामुळे काय आलं, कम्युनिकेशन, 2 वे कम्युनिकेशन जनरेट झालं, आणि 2 वे कम्युनिकेशन जनरेट झाल्यामुळे त्या सब सेंटर असेल, पीएससी असेल, सीएससी असेल, यांच्यामध्ये हेल्थ केअर सिस्टम मध्ये व्यवस्थित रीतीचं कोऑर्डिनेशन मेंटेन होईल. ठीक आहे, हे झाले तुमचे ऑब्जेक्टिव्ह. तर इम्पॉर्टन्स आणि ऑब्जेक्टिव्ह एकच राहील. ठीक आहे, थोडक्यात फरक राहील. हेल्थ केअर वर्कर्स काय करतात, इम्पॉर्टन्स काय, रेफरल मुळे काय इम्पॉर्टन्स होत आहे, तर इट सेव्ह लाईफ थ्रू अर्ली ऍक्शन, म्हणजे आपण इमिडिएट ऍक्शन घेऊन राहिलो, कारण रेफरल करणं म्हणजे काही सोपं नाही. तुम्हाला समजलं पाहिजे की ही गोष्ट माझ्या हॉस्पिटलमध्ये मॅनेज होते की नाही. ठीक आहे, तर ते काय झालं, तुम्ही आयडेंटिफिकेशन केलं, मग तुम्ही असेसमेंट केलं, त्याच्या वाईट होते तर मग कशा रीतीने होते, मग त्याचे व्हायटल सायन्स वगैरे घेतले, अजून काही ऑक्सिजन सप्लाय, जर ब्रीथलेस आहे तर ऑक्सिजन सप्लाय, त्याचं सॅच्युरेशन वाढते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहताय, तर त्याच्यामुळे काय होईल, अर्ली ऍक्शन तुम्ही घेताय. त्याच्यानंतर पेशंट रिसिव्ह सर्व्हिस नॉट अवेलेबल, म्हणजे याच्यामुळे काय होत आहे, जी गोष्ट त्या हेल्थ सेंटरवर अवेलेबल नाहीये त्याच्यासाठी आपण जे लोकली अवेलेबल नाहीये त्याच्यासाठी आपण पुढे त्याला रेफर करून राहिलो. त्याच्यानंतर प्रोव्हाइड्स टाइमली अँड अप्रोप्रिएट ट्रीटमेंट, रेफर मुळे काय होऊन राहिलं, टाइमली व्यवस्थित रीतीने त्याच योग्य वेळेत आणि योग्य जागी त्याची ट्रीटमेंट होऊन राहिली. त्याच्यानंतर कंटिन्युटी, मग ऑलरेडी सांगितलं की रेफर करणं म्हणजे आपले रिस्पॉन्सिबिलिटी झटकणं नाहीये, रेफर केल्यानंतर तुम्हाला त्यांना फीडबॅक आणि फॉलोअप सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून ते कंटिन्युटी ऑफ केअर मेंटेन होईल. त्याच्यानंतर मेक्स इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस अवेलेबल ॲट हायर सेंटर्स. सरळ एखादा पेशंट आहे आणि हेडेक मुळे आलाय, पीएससी मध्ये किंवा सब सेंटर मध्ये काय आला, हेडेक मुळे आलाय, आणि हेडेक मुळे तुम्ही त्याला टॅबलेट दिली, पण तो काय म्हणते, हट्ट धरते की नाही, मला तुमच्या दवाखान्यात मॅनेज नाही होऊन राहिलं तुमच्याकडून, मला सलाईन लावा, तुम्ही नाही लावा, तर मी हायर सेंटरवर जातो. मग हायर सेंटरवर जातो तर तिथे जबरदस्ती करतो की माझं डोकं दुखते तर माझं सीटी स्कॅन करा. मग तुम्ही त्या रिसोर्सेसचा चुकीचा वापर होऊन राहिला, त्या ठिकाणी चुकीचा वापर. सिटी स्कॅन काही साधी गोष्ट नाही, काही साध्या तुम्ही हेडेक साठी काढणार आहे, बरोबर, तर ते अवॉइड करण्यासाठी ज्या गोष्टी जिथे अवेलेबल आहे त्याचा युटिलायझेशन जास्त प्रमाणात झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी मेक यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस अवेलेबल ऍट हायर सेंटर, किंवा खरंच त्या पेशंटला अपेंडिसायटिसचा होता
तर त्याला आपण तिथे मॅनेज नव्हतं होऊ शकत. तर डायग्नोस्टिक क्रायटेरिया काय आहे त्या ठिकाणी, तर सरळ USG आहे. तर USG त्याच पेशंटला गरज आहे ना, ऍब्डोमन पेन आहे आणि अपेंडिसायटिसचे सायन्स आहे, तर त्या पेशंटला गरज कुठे आहे, त्या हायर सेंटरवर, कारण तिथे काय USG ची मशीन अवेलेबल आहे आणि USG रेडिओलॉजिस्ट सुद्धा अवेलेबल आहे. तर त्या गोष्टीचा त्या पेशंटसाठी योग्य रीतीने वापर होणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर प्रिव्हेंट्स अननेसेसरी, योग्य वेळेस केलं तर काय होणार आहे, अननेसेसरी पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येईल आणि रिड्युसेस मॉर्टॅलिटी आणि मोर्टेलिटी. सोबत बिल्ड ट्रस्ट इन हेल्थ केअर सिस्टीम. रेफरल मुळे बिल्ड ट्रस्ट कसा होते, रेफरल मुळे आपण रेफर जेव्हा करतोय तर आपण सरळ त्या पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे की या पेशंटला रेफरची का गरज आहे. पहिली गोष्ट तर रेफर का करतोय, त्याला गरज काय, बरं हे रेफर केल्यानंतर त्यांना हेही सांगायचं आहे की योग्य वेळेस त्यांना तिथे ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाहीये त्याच्यामुळे आपण रेफर करतोय आणि त्या गोष्टीच्या सुविधा सगळ्या त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. तर पेशंटला तुमच्यावर ट्रस्ट इझिली बिल्ड होईल की नाही बा, हे चांगल्या मोकळ्या मनाने सांगून तर राहिले बिचारे का नाही बा इथे अवेलेबल नाहीये म्हणून आम्हाला बाहेर पाठवून राहिले आणि याच्याकडे अवेलेबल नाही तर मरून जाईल इथं, त्याच्यापेक्षा तिथं गेलेलं बरं, बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांना आपल्यावर ट्रस्ट सुद्धा बिल्ड होतो आणि सोबत इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन. मी ऑलरेडी सांगितलं की हेल्थ केअर जेव्हा रेफर करताय तर फीडबॅक घ्यायचा आहे, फीडबॅक घेताय तर तुम्ही बोलत आहे, समोरच्या व्यक्तीसोबत बोलत आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे, त्याच्यामुळे चांगल्या रीतीचं कोऑर्डिनेशन सुद्धा बिल्ड बिटवीन. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स झाले, आता प्रिन्सिपल सुद्धा थोडक्यात कंबाईनच राहिले, ठीक आहे. तर डोक्यात टाकून द्या. टाइमली म्हणजे का, योग्य वेळेस, डिले नाही करायचा आहे, ठीक आहे. टाइमली म्हणजे रेफरल अवॉइड अननेसेसरी डिले. जर आहे पेशंट त्या कॉम्प्लिकेशनचा आहे तर तुम्हाला लगेच आयडेंटिफाय करायचा आहे, पेशंटचे व्हायटल्स घ्या, दॅट इज युअर असेसमेंट. आणि समजलं की ही गोष्ट माझ्याकडून इथे मॅनेज नाही होऊ शकत किंवा माझ्याकडे मी मॅनेज करू शकतो पण माझ्याकडे त्या फॅसिलिटी अवेलेबल नाहीये, तर लगेच का करा, रेफर करा. मग नंतर अप्रोप्रिएट म्हणजे रेफर कुठे करा हेही समजलं पाहिजे की अप्रोप्रिएट लेवल की सब सेंटरवर ही गोष्ट नाहीये तर PSC वर अवेलेबल आहे का, बरं PSC वर ही गोष्ट मॅनेज होईल का, नाही होईल तर त्याला PSC वर रेफर न करता फर्स्ट जे रेफरल युनिट आहे तुमचं ते कोणतं आहे, CSC. तर अप्रोप्रिएट ठिकाणी तुम्ही रेफर करा. त्याच्यानंतर सेफ झोन. टाइमली मध्ये जे प्रिन्सिपल्स मध्ये एस आहे, एस डिनोट्स टू सेफ. सेफ म्हणजे का, तो पेशंट असा एकटा किंवा त्याच्या नातेवाईक जर कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याला तुम्ही सेफ ठिकाणी पोहोचवत आहे किंवा एक हायर ऑथॉरिटी मध्ये पोहोचत आहे तर त्याच्यासोबत त्याला पहिले स्टेबलाइज करा त्या पेशंटला. असं नाही एवढा ऍब्डोमिनल पेन आहे ते एक अनाल्जेसिक तर लावून द्या, मग नंतर त्याला अँब्युलन्स त्याच्यासाठी योग्य रीतीची अवेलेबल करून द्या. असं नाही आहे की इमर्जन्सी अँब्युलन्स अवेलेबल नाही, तुम्ही तुमचा ऑटो घेऊन चालले जा, नाही तसं नाही होणार. तर सरळ सेफ म्हणजे अँब्युलन्सची अवेलेबिलिटी आहे का, त्या अँब्युलन्स मध्ये त्या फॅसिलिटीज फर्स्ट एडच्या किंवा ऑक्सिजन सिलेंडर ज्या गोष्टी अवेलेबल पाहिजे त्या गोष्टी अवेलेबल आहे का हे सुद्धा तपासायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे का, सरळ समोरच्या विचारायचं आहे की तुमच्याकडे बेड खाली आहे का, माझ्याकडे असा पेशंट अवेलेबल आहे आणि त्याला या ट्रीटमेंट मी सध्या इनिशियल प्रोव्हिजनल डायग्नोसिस केला तर मला असं वाटतं हे राहू शकते, तर तुमच्यासाठी त्या गोष्टींसाठी त्यावेळेस रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे का, ते USG मशीन चालू आहे का, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तुमचं कोऑर्डिनेशन वाढेल आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मीन सोबत फीडबॅक जेव्हा पेशंट जात आहे तर हायर ऑथॉरिटीनी तुम्ही पाठवलं, हायर ऑथॉरिटी जे असेल हायर लेवलचं सेंटर आहे त्यांनी तुम्हाला फीडबॅक दिला पाहिजे की आम्ही पेशंट रिसीव्ह केला, आता त्याची कंडिशन स्टेबल आहे, आणि मग नंतर त्या पेशंटचा तुम्हाला फॉलोअप सुद्धा मग नंतर ऍज अ CHO म्हणून किंवा जेही असेल तर तुम्हाला त्या पेशंटला कसा का घ्यायचा आहे, तुम्हाला त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे, ठीक आहे. फीडबॅक आणि फॉलोअप घ्यायचा आहे. पुढचा आहे लेवल्स ऑफ हेल्थ केअर. लेवल्स ऑफ हेल्थ केअर मध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. प्रायमरी लेवल असते, सेकंडरी लेवल असते आणि टर्शरी लेवल असते. प्रायमरी लेवल मध्ये काय आहे तर भाई, प्रायमरी लेवल मध्ये येत आहे तुमचं सब सेंटर आणि PSC. बरं, सब सेंटर आणि PSC मध्ये काय भेटत आहे, बेसिक आणि इसेन्शियल केअर, इम्युनायझेशन आहे, हेल्थ एज्युकेशन आहे, या सगळ्या गोष्टी इथेच मॅनेज होईल, ठीक आहे. या गोष्टीसाठी हा पेशंट दुसरीकडे नाही गेला पाहिजे, त्याच्यासाठी तर आपण रेफरल लिंकेज बनवलेली आहे, बरोबर. मग आहे तुमचं सेकंडरी मध्ये येते तुमचं CHC सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. याच्यात काय होणार आहे, स्पेशालिटी केअर भेटेल, स्पेशालिटी डॉक्टर अवेलेबल आहे, तिथे CT स्कॅन किंवा एक्सरे आहे, USG आहे, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. त्या अप्रोप्रिएट लेवलवर अप्रोप्रिएट केअर त्या पेशंटला भेटणार आहे. त्याच्यानंतर टर्शरी लेवल म्हणजे का, कॉम्प्लेक्स सर्जरीज आहे, ICUs आहे, या सगळ्या गोष्टीसाठी टर्शरी लेवल आहे तुमची मेडिकल कॉलेजेस आणि एम्स आणि PGIs वगैरे. त्याच्यानंतर आहे तुमचं
प्रायमरी हेल्थ केअर ऑलरेडी आपण बोललेलो आहे. प्रायमरी केअर मध्ये आपण बेसिक हेल्थ केअर देऊन राहिले, हेल्थ एज्युकेशन, इम्युनायझेशन, मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थशी रिलेटेड सर्व्हिसेस झालं, जसं की तुमचे आयरन आणि फॉलिक ऍसिड, तुमची किट ए जे आहे, बी जे आहे ते पण सांगतो. किट्स ए, बी आणि सी जे आहे हे कुठे अवेलेबल राहते, तुमची सब सेंटरवर राहते. ए मध्ये काय असते, एक रिवाइज म्हणून, तर ए मध्ये काय राहते, तुमचं चाइल्ड आणि मॅटर्नलशी रिलेटेड तुमचे सगळे साहित्य, मेडिसिन. बी मध्ये काय राहते, ब्लिडिंग आणि बर्थ, म्हणजे बर्थ आणि ब्लिडिंग मध्ये सरसर जर पॅरासिटामॉल कुठे इन्क्लूड राहते, ए मध्ये नाही राहत, बी मध्ये राहते. बी मध्ये सोबत अजून ब्लिडिंगशी रिलेटेड, मदरला पोस्टपार्टम हेमरेज आहे तर त्याच्याशी रिलेटेड मेडिसिन तुमच्या बी मध्ये राहते. सी मध्ये तुमचे क्लिनिक टूल राहतात. तर हे सगळं जे आहे मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, ठीक आहे, प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोमोटिव्ह हेल्थ केअर, ह्या सगळ्या गोष्टी कुठे भेटणार आहे, तुमच्या प्रायमरी लेवल. आणि एक एमसीक्यू आहे तुमचा, प्रायमरी लेवल इज द फर्स्ट कॉन्टॅक्ट फॉर द कम्युनिटी. पहिला जो कॉन्टॅक्ट आहे कम्युनिटी लोकांचा आणि सरसर प्रायमरी लेवलचा, तो कोणामध्ये असते, कोण डेव्हलप करते, प्रायमरी लेवल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडरी लेवल ऑलरेडी सांगितलं आहे, तुमचं कम्युनिटी हेल्थ सेंटर येते, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येते आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येते. याच्यात स्पेशालिटी केअर मिळते, कॉम्प्लेक्स सर्जिकल सर्व्हिसेस आहे, डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, एक्सरे, यूएसजी, ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं टर्शरी हेल्थ केअर लेवल. टर्शरी मध्ये काय आहे, ते मेडिकल कॉलेजेस वगैरे येऊन राहिले. इथे ऍडव्हान्स सर्जरी झाले, आयसीयू झाले, ठीक आहे, कॉम्प्लेक्स सर्जरी, सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस सगळे अवेलेबल आहे. आणि त्या पेशंटला जर त्याची गरज असेल तर तुम्हाला डायरेक्टली रेफर टर्शरी मध्ये सुद्धा करता येईल ऍज पर नीड ऑफ द पेशंट. त्याच्यानंतर स्टेप्स इन रेफरल प्रोसेस. आता आहे तुमचे स्टेप्स इन रेफरल प्रोसेस. तर सगळ्यात पहिले काय की स्टेप्स मध्ये पहिली गोष्ट तर आयडेंटिफाय करणे की तुमच्याकडे पेशंट आलाय. पेशंट आल्यावर तुम्हाला समजायला पाहिजे की या पेशंटला खरंच रेफरलची गरज आहे का, किंवा या पेशंटचं जे काही प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, तो जे प्रॉब्लेम इश्यू घेऊन आलाय तर ती गोष्ट मी मॅनेज करू शकते का, आणि या पेशंटला मॅनेज करू शकते तर रेफरची गरज कशाला गरज आहे. तर दॅट इज युअर फर्स्ट जे आहे असेसमेंट स्टेप, दॅट इज युअर आयडेंटिफिकेशन ऑफ पेशंट. आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणं नाही होत, त्या पेशंटची नीड आहे का रेफर करायची, आणि मी ती गोष्ट मॅनेज करू शकतो का, दॅट इज युअर आयडेंटिफिकेशन. सेकंड जे आहे असेसमेंट. आता आयडेंटिफिकेशन झालं तर असेसमेंट म्हणजे का की सरळ असेस करायचं आहे की आता तर समजलं ही गोष्ट की आता काय समजलं की आता हा पेशंट जो आहे याला मी मॅनेज इथे करू शकते. ठीक आहे, आयडेंटिफाय केलं की याला गरज आहे आणि मी मॅनेज करू शकते. आता मॅनेज करू शकते तर तपासायला लागेल. ठीक आहे, मॅनेज करू शकते तर असेस सुद्धा करायला लागेल. असेस कसं करणार आहे, त्या पेशंटचे व्हायटल सायन्स घ्या. व्हायटल सायन्स स्टेबल आहे का, व्हायटल सायन्स मध्ये काही 19-20 आहे तर मग समजून जा की नाही काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, तर असेस करणं व्हायटल्स त्याचे, अजून काही त्याचं सॅच्युरेशन पहा, त्याची ऑक्सिजन ब्रिदिंगचं पॅटर्न पहा, रेस्पिरेशन रेट पहा. ठीक आहे, ऍज पर हिज कंडिशन तुम्हाला तो पेशंट असेस करायचा आहे. पहिले ओळखणं आहे, मी याला मॅनेज करू शकतो का हे पाहणं आहे, करू शकतो तर त्याचं असेसमेंट करणं आहे. मग आहे जर असेसमेंट करत आहे आणि त्याच्या जर त्रास घेऊन आलाय तर त्या पेशंटला पहिले काय करायचं, स्टेबलाइज करायचं आहे. होऊ शकते की त्याचं ब्रिदिंग डिफिकल्टी आहे, थोडंसं अस्थमाचा पेशंट आहे आणि थोडंफार ब्रिदिंग डिफिकल्टी सोबत आलाय. तर ब्रिदिंग डिफिकल्टी सोबत आला तर आपल्याकडे O2 सिलेंडर असतात, तर त्याला स्टेबलाइज करण्यात बरं रेफरलच्या पहिले सुद्धा तुम्हाला स्टेबलाइज करायला लागेल तो पेशंट. तर थर्ड स्टेप आहे त्या पेशंटला फर्स्ट एड द्या. त्याच्यानंतर व्हायटल्स घेतल्यानंतर ते जे इनिशियल ट्रीटमेंट असेल ते द्यायचा प्रयत्न करा. पेन घेऊन आला तर एनर्जेसिक द्या. तर हे सगळं काय झालं, तिसरं झालं लेवल तुमचं त्या पेशंटला स्टेबलाइज करणं. मग आहे स्टेबलाइज झाला आणि तरी पण तर वाटत आहे की आता माझ्या हाताच्या बाहेर आहे तर रेफरलची गरज आहे. तर रेफरलची गरज आहे त्या पेशंटला आणि त्याचे जे रिलेटिव्ह आहे त्यांना समजून सांगा की नाही बा हा पेशंट, असं नाही सांगायचं आहे की माझ्याकडून मॅनेज नाही होत आहे, नाही आम्ही केलं पण हा पेशंटची जी नीड आहे त्याच्यानुसार हेल्थ केअर फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल नाही. मला वाटते की याचा योग्य उपचार या ठिकाणी पेक्षा पुढच्या लेवलवर होऊ शकते. तर त्याच्यामुळे काय होईल, त्यांना लवकर तुमच्यावर ट्रस्ट सुद्धा बसेल, बरोबर, आणि ते गोष्ट त्यांना त्याच्या नातेवाईकाला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि मग कोऑर्डिनेशन सुद्धा चांगल्या रीतीने होईल तुमचं पेशंट आणि नातेवाईकांसोबत. मग नंतर आता एवढं तर पेशंटला सांगितलं की आणि रिलेटिव्ह सांगितलं की पुढे रेफर करायची गरज आहे, त्यांनी ती गोष्ट समजून घेतली. पुढे आहे मग तुमचा महत्वाचा प्रिपेअर रेफरल डॉक्युमेंट. याच्यावरून ही क्वेश्चन येतात की रेफर डॉक्युमेंट मध्ये काय काय असावं. रेफर डॉक्युमेंट मध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स पेशंटशी रिलेटेड राहायला पाहिजे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स नंतर अजून काय राहायला पाहिजे की तुम्ही जो इनिशियल डायग्नोसिस केला, प्रोव्हिजनल डायग्नोसिस केला तो राहायला पाहिजे. मग नंतर रिझन फॉर रेफरल की कारण काय आहे रेफरलचं. त्याच्यानंतर इनिशियल ट्रीटमेंट काय दिली तुम्ही, हे सगळ्या गोष्टी राहायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा डाटा
की रेफर कोण करताय, त्याचं डेजिग्नेशन काय आहे, ठीक आहे, आणि कॉन्टॅक्ट काय, ठीक आहे, ह्या सगळ्या, मग मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कशा रीतीने रेफर करत आहे, त्याची फर्स्ट एड तुम्ही दिली होती का, या सगळ्या गोष्टी राहील तुमच्या रेफरल डॉक्युमेंट मध्ये. आता पेशंट सोबत काय रेफरल डॉक्युमेंट आहे अलॉंग विथ नातेवाईक. मग नंतर कम्युनिकेट, आता हे सगळं रेफरल स्लिप बनलं. मग नंतर त्या पेशंट आता जो आहे रेफरल स्लिप, तर जिथे त्याची गरज आहे ते, मग आता सब सेंटर असेल तर पीएससी असेल, नाही तर पीएससी तून सीएससी किंवा सब सेंटर मधून पीएससी सीएससी करत आहे, तर त्या ठिकाणी एक कॉल करायचा आहे की असा पेशंट आला होता, आम्ही इनिशियल मी डायग्नोसिस अशी केली आहे जी रेफरल स्लिप मध्ये भरली आहे, त्याच्यानंतर मी त्या इनिशियल ट्रीटमेंट सुद्धा एनालिसिस दिलाय, पेन होत होतं, पेशंट आता स्टेबलाइज केलाय, पण पुढच्या ट्रीटमेंटसाठी मी तुमच्याकडे पाठवत आहोत. तर दॅट इज युअर कम्युनिकेशन विथ हायर ऑथॉरिटी. त्याच्यानंतर आहे अरेंज ट्रान्सपोर्टेशन. सगळं झालं तर आता पेशंटला निघा लागल, तर निघा लागल तर ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल करायचं आहे. आपल्याकडे अँब्युलन्स आहे तर त्याची व्यवस्था. बरं, अँब्युलन्स मध्ये फर्स्ट एड आहे का, त्याच्यानंतर अँब्युलन्स मध्ये जर इन बिटवीन ऑक्सिजनची गरज आहे तर ऑक्सिजन अवेलेबल आहे का, तर ते सुद्धा सेफ्टी पाहायची आहे, सेफ रेफरल पाहायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला त्या पेशंटला ट्रान्सफर साठी पाठवून द्यायचं आहे. पण संपलं काही ते नाही, संपलं नाही. तुम्हाला पुढे गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा फोन आला पाहिजे, समोरच्या ऑथॉरिटीचा किंवा हायर लेवलचा, की या पेशंटला आम्ही रिसीव्ह केलं, आता त्याची कंडिशन ठीक आहे, आणि आपल्याला मग नंतर त्या पेशंटशी रिलेटेड फॉलोअप घेत राहायचं आहे. आणि फॉलोअप का बरं, कारण तो गावातला आहे तुमच्या, शेवटी तो पेशंट तुमच्याच गावात येणार आहे, तर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असावी की याचं पुढचं काय झालं होतं. आज नाही तर 10-15 दिवसानंतर पुन्हा तुमच्याकडे तो येणारच आहे, तर त्या गोष्टीसाठी आपण फॉलोअप आणि फीडबॅक घेतो पेशंटचा. हे झाले तुमचे स्टेप्स इन रेफरल. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ सीएचओ. रोल तेच राहणार आहे जे आता ऑलरेडी सांगितले स्टेप्स, फक्त सीएचओचा रोल काय राहील, पहिली गोष्ट तर पेशंटला असेस करणं प्रॉपरली, पहिले तर आयडेंटिफिकेशन करणं. आयडेंटिफिकेशनच्या पहिले पण इथे म्हणते सीएचओचा की पहिले तुम्हाला असेस करायचा आहे पेशंट, की असेस म्हणजे त्याचं सध्याची कंडिशन कशी आहे, त्याच्यानंतर व्हायटल्स पहा, ठीक आहे, व्हायटल्स वगैरे पाहिले, पेशंटला असेस केलं, मग नंतर मग आता असेसमेंट केला, तर मग समजा की आता असेसमेंट केलं, आता तुम्हाला समजून येईल की या पेशंटला मी मॅनेज करू शकतो का किंवा नाही करू शकत, त्याला रेफरलची गरज आहे का, ठीक आहे, तर माझ्याकडे हे फॅसिलिटी नाही तर मला याला रेफर करावं लागेल, ठीक आहे. मग एक्सप्लेन द नीड, मग आपल्याला फॅमिली आणि रिलेटिव्ह सांगायचं आहे की का बरं रेफर करायचं आहे आणि काउंट करायचं आहे. त्याच्यानंतर रेफरल स्लिप भरायची आहे, मग नंतर इनिशियल केअर स्टेबलाइज करायचं आहे, नंतर त्याच्यासाठी अँब्युलन्स विथ फर्स्ट एड आणि ऑक्सिजन सिलेंडर या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहे. नंतर समोरच्या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे सीएचओ म्हणून की मी असा पेशंट पाठवतो. नंतर इन्फॉर्म द रिसिव्हिंग फॅसिलिटी इन ऍडव्हान्स, तेच आहे, ठीक आहे, समोर कम्युनिकेशन करायचं आणि त्याची सगळी माहिती तुम्हाला पुढे द्यायची आहे. आणि मग नंतर समोरच्या हायर ऑथॉरिटीने तुम्हाला फीडबॅक दिला पाहिजे आणि मग नंतर तुम्ही त्याचा फॉलोअप केला पाहिजे. हे सगळी जे सायकल आहे त्याला म्हणतात तुम्ही कंटिन्युटी ऑफ केअर. हे काय मेंटेन करताय, हे मेंटेन करताय कंटिन्युटी ऑफ केअर आणि मेंटेन अप्रोप्रिएट रेफरल. म्हणजे मेंटेन अप्रोप्रिएट रेफरल म्हणजे सगळा रेकॉर्ड जो आहे तो तुम्हाला मेंटेन करून ठेवायचा आहे. कारण ऍज अ सीएचओ जर पोस्टेड असाल किंवा अजून जर जे काही असेल तर अकाउंटेबल पर्सन जो आहे म्हणजे जबाबदेही जे आहे ते तुम्हालाच विचारणार आहे. म्हणून रेफर केलं तर सगळे डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्ड आहे त्या पेशंटचे मेंटेन करून तुम्हालाच ठेवायची गरज आहे. त्याच्यानंतर आहे वेन टू रेफर. रेफर केव्हा करतो आपण, जेव्हा सिव्हिअर और कॉम्प्लिकेटेड केसेस असेल किंवा जे कंडिशन आपल्याकडून मॅनेज नाही होत आहे, द कंडिशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ रिसोर्सेस ऑफ द, म्हणजे आपल्याकडे ते फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही रेफर करून राहिले. स्पेशलिस्ट ओपिनियनची गरज असेल तर, म्हणजे इथे मॅनेज नाही होत आहे, ठीक आहे, फॅसिलिटी नाही पण ती गोष्ट माझ्या हातात नाहीये, ठीक आहे, मी सर्जन नाहीये, तर सर्जन पुढे आहे म्हणून त्याची गरज आहे सर्जनची म्हणून पुढे रेफर करत आहे. आता किंवा रिक्वायर्ड डायग्नोस्टिक फॅसिलिटीज, जर डायग्नोस्टिक फॅसिलिटीज त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये, एक्सरे नाहीये, युएसजी मशीन नाहीये, तर या सगळ्या गोष्टी डायग्नोस्टिक कुठल्याही गोष्टीचं ट्रीटमेंट देण्यापेक्षा महत्वाचं काय, प्रिव्हेन्शन. त्याच्यापेक्षा तुमचं इन्व्हेस्टिगेशन, डायग्नोस्टिक फॅक्टर महत्वाचा आहे. डायग्नोसिस प्रॉम्प्ट डायग्नोसिस झाला तरच योग्य प्रकारे त्याची ट्रीटमेंट होणार आहे. तर डायग्नोस्टिक फॅक्टर्स इथं अवेलेबल नाहीये, पुढे आहे म्हणून तुम्हाला त्याचं प्रॉपर डायग्नोस करावं लागेल, ठीक आहे, म्हणजे डायग्नोस्टिक गरज आहे त्याच्यामुळे रेफर करावं लागेल, योग्य निवारण त्याचं त्याच ठिकाणी होणार आहे. रिक्वायर्ड ट्रीटमेंट इज अनअवेलेबल, या ठिकाणी डायग्नोस्टिक फॅक्टर पण नाहीये आणि त्याचं ट्रीटमेंट पण माझ्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी काय करतो, समोरच्या व्यक्तीला त्या पेशंटला रेफर करतो. नो इम्प्रुव्हमेंट, म्हणजे मी केअर सतत देऊन राहिलो त्या पेशंटला, काय मी केअर देऊन राहिलो, मॅनेज सुद्धा करून राहिलो, परंतु त्या पेशंट मध्ये कुठल्याच प्रकारची इम्प्रुव्हमेंट भेटत नाहीये. तर इम्प्रुव्हमेंट जर दिसायला नाही देत आहे तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही त्या पेशंटला रेफर करता. मग डिटोरिएशन म्हणजे केअर देत आहे पण त्याचं सरळ कंडिशन जे आहे ते हळूहळू
वाढतच चालली आहे, कॉम्प्लिकेशन्स वाढतच चालली आहे, तर त्याही कंडिशन मध्ये तुम्ही काय करा, रेफर करा. आणि इमर्जन्सी कंडिशन, जसं मी म्हटलं नॉर्मल डिलिव्हरीसाठी ऍडमिटेड आहे पण ब्लड लॉस 1500 ml होऊन गेलं, तर आता ही इमर्जन्सी कंडिशन आहे, मदरला स्टेबलाइज करा आणि लगेच काय करा, रेफर करा. तर इमर्जन्सी कंडिशन्स मध्ये पुढचं आहे इन्फॉर्मेशन जे आपण भरतो रेफरल स्लिप मध्ये काय काय असते, पेशंटचा नॉर्मल बेसिक डाटा असते, एज, नेम, जेंडर, त्याच्यानंतर ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर. पुढचं आहे रेफरल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द हेल्थ केअर प्रोफेशनल, आपला डाटा भरायचा आहे त्याच्यात की मी कोण आहो, माझं डेजिग्नेशन काय आहे, माझा रजिस्ट्रेशन नंबर किंवा माझं जे पर्सनल माहिती आहे ऍज अ हेल्थ केअर प्रोफेशनल ते त्याच्यामध्ये फिलअप करायचं आहे. सगळ्यात महत्वाचा पेशंटशी रिलेटेड डाटा. तर रेफरल स्लिप मध्ये आपण क्लिनिकल इन्फॉर्मेशन, आपण जो प्रोव्हिजनल किंवा इनिशियल डायग्नोसिस केला तो भरू आपण त्याच्यात. मग नंतर रेफरलचं रिझन काय, त्याची हिस्ट्री होती, रिलेव्हंट हिस्ट्री त्याच्याशी रिलेटेड काही आहे का, तुम्ही का क्लिनिकल फाइंडिंग्स केले रेफर करायचे, तुम्ही असंच केलं ना, तर तुम्हाला काय मिळालं, दॅट इज युअर क्लिनिकल फाइंडिंग्स. व्हायटल सायन्स इन्व्हेस्टिगेशन जर अवेलेबल त्याचे पहिलेचे असेल किंवा तुम्ही जर काही इन्व्हेस्टिगेशन केले तर ते पाठवा. ट्रीटमेंट, इनिशियल ट्रीटमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते इनिशियल ट्रीटमेंट तुम्ही का दिली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल करणं आहे. त्याच्यानंतर कुठे रेफर करताय ते, ठीक आहे, कुठे रेफर करून राहिले आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमचा रेफरल फॉर्म मध्ये आला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे सेफ ट्रान्सपोर्ट. सेफ ट्रान्सपोर्ट म्हणजे अँब्युलन्स जर आहे तर त्याच्यात फर्स्ट एडची व्यवस्था आहे का, फर्स्ट एडची व्यवस्था आहे, मग सोबत सोबत तुमचं ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे का, मग त्याला टाइमली त्या ठिकाणी ते पोहोचवेल का किंवा योग्य रीतीने योग्य वेळेस तो तिथे जाते का. त्याच्यानंतर अप्लाइड बाय नेसेसरी, जेव्हा तुम्ही रेफर करत आहे तर तो खाली हात नाही गेला पाहिजे, खाली हात जाऊन फायदा आहे का, त्याच्यासोबत रेफर स्लिप जे आहे ते नेमकी आहे त्याच्यासोबत ते कन्फर्म करा. त्याच्यानंतर सपोर्ट विथ फर्स्ट एड, ठीक आहे. त्याच्यानंतर important for a patient require an urgent transfer and appropriate equipped ambulance is necessary. equipped ambulance म्हणजे त्याच्यात फर्स्ट एड असावं, जेही रिक्वायर्ड हेल्थ केअर फॅसिलिटीज जर पेशंटची सिरियस झाली कंडिशन तर ते अँब्युलन्स मध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. त्याच्यानंतर टू वे कम्युनिकेशन एमसीक्यू आहे तुमचे. टू वे कम्युनिकेशन म्हणजे का, की जेव्हा पेशंट तुम्ही रेफर करून राहिले, रेफर करत आहे तर आपली जबाबदारी संपली नाहीये, रेफर करत आहे तुम्ही ते स्टेप्स फॉलो करून राहिले, यांनी तुमचं आयडेंटिफिकेशन, असेसमेंट झाल्यावर त्याचं स्टेबलायझेशन झालं, सेफ्टी कशा रीतीने पाठवून आले, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करताय, रेफरच्या बेस कम्युनिकेट करताय समोरच्या ऑथॉरिटी आणि कम्युनिकेशन करत आहे, मग नंतर काय करताय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सांगत आहे की मी हे ट्रीटमेंट त्या पेशंटसाठी दिलेली आहे म्हणून. आणि मग नंतर काय होत आहे, ते पेशंट जे हायर ऑथॉरिटी आहे तिचं जे इन्चार्ज असेल ते तुम्हाला, ते जे अकाउंटेबल पर्सन असेल तो तुम्हाला कळवेल तिथून की नाही बा ठीक आहे आम्ही रिसिव्ह केलेला आहे. मग नंतर 2 तासानंतर पुन्हा फॉलोअप घ्या, आता कसं आहे तर आताची कंडिशन त्याची स्टेबल आहे आणि फॉलोअप घेत राहा त्याचे जे, मग तिथे कशा रीतीची ट्रीटमेंट देण्यात आली, त्याचे इन्व्हेस्टिगेशन पुढे काय झाले आणि ते रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करून ठेवायचं आहे. दॅट इज युअर टू वे सिंपल कम्युनिकेशन. आता आहे फीडबॅक आणि फॉलो, तेच आहे की शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांना इन्फॉर्म करायचं आहे, इन्फॉर्म करण्याचं आणि ते काय करेल तुम्हाला फीडबॅक देईल आणि फीडबॅक दिल्यानंतर 2 दिवसाला तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा फॉलोअप करायचं आहे. बरं, फीडबॅक आणि फॉलोअप मग काय होते, एन्शुअर्स कंटिन्युटी ऑफ केअर, त्याला योग्य रीतीची कंटिन्युटी ऑफ केअर म्हणजे का, ती सायकल पुन्हा चांगल्या रीतीने चालते. त्याच्यानंतर तुमचं हेल्थ मॉनिटर, पेशंटचा प्रोग्रेस सध्या तिथे गेला तर त्याचा प्रोग्रेस होत आहे की नाही ते समजून राहिलं, कारण ते तुम्हाला सांगून राहिले त्याची कंडिशन, करंट कंडिशन. हेल्थ द रेफरिंग टीम अंडरस्टँड ट्रीटमेंट, तुम्हाला रेफरिंग टीम जे आहे तुम्हाला समजून राहिलं की त्याची योग्य ट्रीटमेंट तिथे भेटून राहिली बा. सपोर्ट फर्दर फॉलो आणि कोऑर्डिनेशन जे आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, असे कुठे फोन करून राहिले तर तुम्ही त्या समोरच्या हायर ऑथॉरिटी सोबत बोलून तर राहिले एक रेफरलच्या बहाण्याने, म्हणून काय झालं, इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन बिटवीन द हेल्थ केअर सिस्टीम. ठीक आहे, रेफरल मुळे हेल्थ केअर सिस्टीम मध्ये पूर्ण कोऑर्डिनेशन वाढून राहिले. कारण आज तुम्ही एका पीएससी फोन केला, उद्या पीएससीत नाही करा पेशंट रेफर, उद्या सीएससी मध्ये करा, त्याच्यानंतर पीएससी वाला कुठे करा, डायरेक्ट टर्शरीवर करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही काय कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये हेल्थ केअर सिस्टीम मध्ये डेव्हलप होऊन राहिलं, बिल्ड होऊन राहिलं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स काय काय येतात रेफरल सिस्टीम मध्ये, प्रॉब्लेम काय काय येतात, लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट. हो, प्रत्येक आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एवढी तर माहिती आहे की आपल्याकडे तेवढ्या अवेलेबल अँब्युलन्सेस नाहीये, तेवढ्या फॅसिलिटीज नाहीये किंवा अँब्युलन्स नाहीये, आणि पेशंट जर एक ऑलरेडी अँब्युलन्स गेली आणि दुसरा पेशंट आला त्याला रेफर करायची गरज आली तर लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टम. त्याच्यानंतर पुअर कम्युनिकेशन, समोरचा व्यक्ती
फोन रिसिव्ह नाही करत आहे, तुम्ही त्याला सांगायचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे, ते टेक्निकल एरर आहे, तर त्याच्यामुळे पण हे झाला प्रॉब्लेम झाला रेफरल सिस्टम. तुमचा जो रेफरल स्लिप जी आहे, रेफरल स्लिपच नसेल तर कोऱ्या कागदावर कोण भरोसा ठेवणार आहे तुमच्या, म्हणून रेफरल स्लिप सुद्धा असली पाहिजे आणि ती कमी आहे तर ते प्रॉब्लेम आहे रेफरल सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर पेशंट कधी कधी म्हणते आम्ही समोरच्या दवाखान्यात जायला तयार नाही, तिथं जोही जाते तिथं मरूनच जाते, असं होते, भरपूरदा होते, ठीक आहे. तर म्हणून पेशंट इज अनविलिंग टू गो बिकॉज ऑफ कॉस्ट सोर्स, आम्ही तेवढ्या दूर जायला तयार नाही, जे करायचं आहे ते आमचं इथंच करा. तर तुम्ही डिनाय नाही करू शकत. ओव्हर क्राउडिंग ऍट हायर लेवल हॉस्पिटल, ऑलरेडी जर तिथे बेड फुल असेल आणि तुम्ही रेफर करताय तर त्यांना जागा नाहीये, ऑलरेडी ओव्हर क्राउडेड आहे ते हॉस्पिटल, तर ते सुद्धा एक प्रॉब्लेमच आहे. त्याच्यानंतर डिले इन रेफरल, जर योग्य वेळेस त्याला जर 2 तास तुम्ही एंटरटेन करून राहिले आणि त्याचं ट्रीटमेंट किंवा त्याला रेफर नाही केलं तर त्याच्या कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत. दॅट इज युअर डिले इन रेफरल. इनएडिक्वेट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, म्हणजे जर रेफरल स्लिप भरली आणि तुम्ही त्याचा डाटा फिलच नाही केला किंवा तुम्ही त्या डाटा मध्ये टाकलंच नाही की तुम्ही इनिशियल डायग्नोसिस का दिलं होतं, बरं तेही जाऊ द्या, तुम्ही एक अनाल्जेसिक लावलं आणि पुढचा रस्ता 1 तासाचा आहे आणि तुम्ही तिथे सांगितलंच नाही की मी डायग्नो दिलं होतं किंवा मी ही ट्रीटमेंट दिली, तर समोरचा व्यक्ती पण डबल लावल ना, ठीक आहे. तर तो एरर क्रिएट होते, तर तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, प्रॉब्लेम आहे रेफरल सिस्टम साठी. लॅक ऑफ अवेअरनेस अमॉंग पेशंट, आणि त्यांना माहिती नाही, ते अवेअर नाही आहे की ही गोष्ट इथे मॅनेज होते बा आणि याच्यापेक्षा चांगली फॅसिलिटी आपल्याला पुढे भेटणार आहे, ही गोष्ट त्यांना माहिती नाही आहे, ते सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. एज्युकेशन नाही आहे, हेल्थ अवेअरनेस नाही आहे. त्याच्यानंतर लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ स्पेशालिस्ट सर्व्हिसेस, आपण ज्या ठिकाणी पाठवून राहिलो आता USG ची गरज आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळी रात्री तुमचे रेडिओलॉजिस्ट अवेलेबल नाही आहे, तो सुद्धा रेफरलचा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर पुअर फॉलोअप, जर समजा रेफरल पाठवलं, माझं टेन्शन खतम झालं म्हटलं आणि त्याचा फॉलोअप नाही घेतला आणि फीडबॅक नाही घेतला तर काम चालणार आहे का? नाही, कारण अकाउंटेबल पर्सन जो आहे त्याच्याशी रिलेटेड काही झालं तर तुमच्यावरच येणार आहे, म्हणून रेकॉर्ड सुद्धा तुम्हालाच मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणून जर फॉलोअप आपण नाही घेतला तर तुम्हाला त्याचं सध्याचा प्रोग्रेस सुद्धा समजणार नाही आणि रेकॉर्ड सुद्धा मेंटेन करता येणार नाही. पुढचं जे आहे क्वेश्चन्स जे येतात, रेफरल म्हणजे डायरेक्टिंग अ पेशंट टू अनदर लेवल फॉर ऍट राईट टाइम आणि फॉर अप्रोप्रिएट केअर किंवा अप्रोप्रिएट लेवलवर. रेफरल सिस्टम कनेक्ट डिफरंट लेवल ऑफ हेल्थ केअर. बेसिक फ्लो कसा आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. CSC जो आहे फर्स्ट रेफरल युनिट आहे, ठीक आहे, आणि PSC जो आहे रिक्वायरिंग, म्हणजे तिथून कुठे पाठवतो, CSC फॉर रिक्वायरिंग दोज हु आर रिक्वायरिंग स्पेशालिस्ट केअर. रेफरल शुड बी कसा राहायला पाहिजे, टाइमली राहायला पाहिजे, अप्रोप्रिएट लेवलवर रेफर करायला पाहिजे आणि सेफ म्हणजे सरळ अँब्युलन्स आणि सगळ्या गोष्टी, पेशंटचा डाटा जो आहे रेफरल स्लिप आहे हे सुद्धा सेफ मध्ये येते, हे सगळं व्यवस्थित आपल्याला पाठवायचं आहे. 2 वे कम्युनिकेशन, म्हणजे 2 वे कम्युनिकेशन म्हणजे इथून रेफर केला, समोरच्याने तुम्हाला फीडबॅक दिला पाहिजे आणि तुम्ही त्याचा फॉलो घेतला पाहिजे. दॅट इज युअर 2 वे कम्युनिकेशन. रेफरल इज नॉट कम्प्लीट मिअरली बाय सेंडिंग द पेशंट फीडबॅक अँड फॉलोअप आर इम्पॉर्टंट कंपोनेंट्स. रेफरल म्हणजे फक्त रेफर केलं म्हणजे नाही, तुम्हाला फॉलोअप आणि फीडबॅक सुद्धा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रेफरल स्लिप शूड कंटेन रिलिव्हंट. रेफरल स्लिप जे आहे त्याच्यात रेफरल स्लिप जे आहे शूड कंटेन रिलिव्हंट पेशंटची डाटा जो आहे, रेफरलची इन्फॉर्मेशन आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन त्या रेफरल स्लिप मध्ये असलीच पाहिजे, नाहीतर काय होईल, मेडिकेशन एरर आहे, तुम्ही इथे टोचाल, समोरचा व्यक्ती तिथे डबल देऊन राहिला, ठीक आहे. इमर्जन्सी पेशंट शुड बी स्टेबलाइज प्रॉपरली बिफोर ट्रान्सफर, म्हणजे असं नाही रेफरची घाई, नाही माझ्याकडून मॅनेज नाही तर मी आता सकडून देतो, नाही, त्या पेशंटला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, असेस करायचं आहे, मग नंतर असेस केलं तर नाही तुम्हाला त्या, कारण तो 1 तास त्याच्यासोबत कोणी आहे नाही, तो अँब्युलन्स मध्ये जात आहे, तर त्या पेशंटला तुम्हाला स्टेबलाइज सुद्धा करायचं आहे विदाउट कॉझिंग अननेसेसरी डिले ऑल्सो. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेफरल इज टू प्रोव्हाइड द पेशंट द अप्रोप्रिएट केअर मिळाली पाहिजे ज्याची गरज आहे ती, आणि ज्या जागी, ठीक आहे, राईट प्लेसवर, दॅट इज ऍट अप्रोप्रिएट लेवल, ठीक आहे. हे रेफरल झालं तुमचं. MCQज आहे पुढे. चल, रेफरल सिस्टम, चला आन्सर द्या. रेफरल सिस्टम इज अ प्रोसेस ऑफ, रेफरल सिस्टम कशाची प्रोसेस आहे, ट्रीटिंग द पेशंट ऍट द सेम लेवल आहे का, त्याच लेवलवर ट्रीट करणं म्हणजे रेफरल आहे का. डायरेक्टिंग द पेशंट फ्रॉम वन लेवल टू अनदर फॉर बेटर केअर, आपण डायरेक्ट करत आहोत का एका लेवल पासून, डायरेक्ट म्हणजे पेशंटला डायरेक्शन देत आहोत का, दिशा दाखवत आहोत का, इथून तिथे जा म्हणून. हो, आन्सर आहे तुमचं डायरेक्टिंग द पेशंट फ्रॉम वन लेवल टू अनदर level for receiving better care at appropriate level. Which level provides basic
अँड इसेन्शियल हेल्थ केअर. प्रायमरी कुठली प्रोव्हाइड करते? प्रायमरी बेसिक इम्युनायझेशन हेल्थ एज्युकेशन हे कोण करते? प्रायमरी. प्रायमरी मध्ये काय ते सब सेंटर आणि तुमचे पीएचसी. पुढचं आहे विच लेवल मेनली प्रोव्हाइड स्पेशालिस्ट सर्व्हिसेस. स्पेशालिस्ट सर्व्हिसेस कुठे राहते? तुमच्या सीएससी मध्ये. ठीक आहे, सीएससी मध्ये दॅट इज सीएससी कम्स अंडर सेकंडरी. सीएससी असो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो ते सेकंडरी मध्ये. विच लेवल प्रोव्हाइड्स ऍडव्हान्स अँड सुपर स्पेशालिटी केअर. क्लिअर आहे? क्लिअर आहे. ऍडव्हान्स कुठे मिळते? टर्शरी लेवल. पीएससी रेफर्स अ पेशंट रिक्वायरिंग स्पेशालिस्ट केअर जनरली टू. PSC refers a patient requiring specialist care generally to. जनरली फर्स्ट जे रेफरल युनिट आहे तुमचं ते आहे सीएससी. त्याच्यानंतर द मेन पर्पज ऑफ रेफरल सिस्टम. मेन पर्पज काय रेफरल सिस्टमचा? कॉस्ट सेव्हिंग आहे का? पैसा वाचवायचा आहे का? लवकर सुट्टी झाली पाहिजे नाही का? नाही. टू गिव्ह टू प्रोव्हाइड अप्रोप्रिएट लेवल ऑफ केअर. ठीक आहे. पुढचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ रेफरल सिस्टम. याच्यातून एक जे फंक्शन आहे ते रेफरल सिस्टमचं नाही. एन्शुरिंग टाइमली केअर, रिड्युसिंग पेशंट सॅटिस्फॅक्शन. नाही, इट इज नॉट अ फंक्शन. एन्शुरिंग टाइम केअर बरोबर आहे. ऑप्टिमल रिसोर्स युटिलायझेशन झाला पाहिजे बरोबर आहे. इम्प्रुव्हिंग पेशंट आउटकम सुद्धा बरोबर आहे. पण पेशंटच्या सॅटिस्फॅक्शन साठी आपण त्याला रेफर नाही करत. ठीक आहे, कारण आपण असेच करतो पहिले. टू वे कम्युनिकेशन इन रेफरल सिस्टम मीन्स. टू वे कम्युनिकेशन म्हणजे काय होते? टू वे कम्युनिकेशन म्हणजे पेशंट फीडबॅक इज सेंड बॅक टू द रेफरिंग युनिट. फीडबॅक तुम्ही नाही देणार आहे, जिथे पाठवलं तो व्यक्ती देणार आहे तुम्हाला. मग तुम्ही त्याचं फॉलोअप घेणार आहे. पुढचं आहे इन अन आयडल रेफरल सिस्टम व्हॉट इज इम्पॉर्टंट ड्युरिंग पेशंट ट्रान्सपोर्टेशन. काय गरजेचं आहे? अप्रोप्रिएट सेफ ट्रान्सपोर्टेशन पाहायचं आहे. विथ इमर्जन्सी सपोर्ट त्या अँब्युलन्स मध्ये आहे की नाही, विथ अलॉंग विथ रेफरलची स्लिप वगैरे, आणि तुम्ही प्रॉपर डाटा भरलेला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टर्शरी लेवल फॅसिलिटी. एक नाही आहे टर्शरी लेवलची, दॅट इज युअर पीएससी. त्याच्यानंतर सीएससी फंक्शन्स मेनली ऍज अ. सीएससी मेनली फंक्शन काय करते? ऍज अ स्पेशालिस्ट रेफरल युनिट. ऍज अ स्पेशालिस्ट रेफरल युनिट. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी इन्क्लुडेड इन अ रेफरल स्लिप. काय काय असलं पाहिजे? पेशंट रिलिव्हंट क्लिनिकल डिटेल्स राहायला पाहिजे का? हो राहायला पाहिजे. त्याचं रेफर का बरं करता हे राहायला पाहिजे का? हो. ट्रीटमेंट राहायला पाहिजे का? इन्व्हेस्टिगेशन राहायला पाहिजे का? ऑल ऑफ दी अबो. त्याच्यानंतर पुढचं विच इज नॉट अन अप्रोप्रिएट रिझन फॉर रेफरल. याच्यापैकी एक रेफरलचं कारण नाहीये. नीड फॉर स्पेशलिस्ट ओपिनियन आहे. सिव्हिअर कॉम्प्लिकेटेड कंडिशन. हो. नीड फॉर अनअवेलेबल डायग्नोस्टिक फॅसिलिटी. हो. कंडिशन कॅन बी ॲडिक्वेटली मॅनेज ॲट द करंट फॅसिलिटी. नाहीये, आपण त्याला त्या कंडिशन मध्ये मॅनेज नाही करू शकत म्हणून तर रेफर करतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ रेफरल. प्रिन्सिपल अनसेफ ट्रान्सपोर्टेशन, इफेक्टिव्ह. एक प्रिन्सिपल जो आहे तो आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे जिथून रेफर करताय आणि समोरच्या व्यक्तीकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर फीडबॅक आफ्टर रेफरल मेनली हेल्प टू एन्श्युअर. फीडबॅक आफ्टर रेफरल त्यांचा फीडबॅक आला कशासाठी गरजेचा आहे? फीडबॅक येणं टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ सायकल जी आहे रेफरल सायकलची ती चालली पाहिजे. दॅट इज युअर कंटिन्युटी ऑफ केअर. विच इज अ कॉमन प्रॉब्लेम इन द रेफरल सिस्टम. विच इज अ कॉमन प्रॉब्लेम? adequate पुअर कम्युनिकेशन बिटवीन फॅसिलिटीज. ठीक आहे. टेक्निकल एरर आहे. या समोरचा व्यक्ती तुम्हाला सरळ सांगतच नाहीये, काही रिस्पॉन्स नाही करत आहे, तर ते काय झालं? पुअर रेफरल सिस्टमचा एक प्रॉब्लेम झाला. विच इज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ सीएचओ इन रेफरल. सीएचओ चा महत्वाचा रोल काय? आयडेंटिफाईंग द नीड फॉर रेफरल. ते इम्पॉर्टंट रोल आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की या पेशंटला गरज आहे का, की मी मॅनेज करू शकतो. ठीक आहे. द रेफरल प्रोसेस शुड आयडियली इन्क्लूड. रेफरल प्रोसेस काय असते? काय आलं पाहिजे? रेफरल ओनली, रेफर अँड डिस्चार्ज ओनली. इट शुड इन्क्लूड आयडियली रेफरल, फीडबॅक आणि फॉलो अप. ठीक आहे. हे झालं तुमचं रेफरल की
ठीक आहे. रेफरल लिंकेज याचे नोट्स आणि जे एमसीक्यूज आहे ते लगेच अपलोड करून देतो. पुढचा जो टॉपिक आता घेऊ आपण तो राहील डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि ट्रायल सिस्टम आणि फेजेस ऑफ डिझास्टर. ठीक आहे. थँक्यू. 5-10 मिनिटानंतर लगेच चालू करू, 5 मिनिटानंतर. ठीक आहे. थँक्यू.